राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मनसे आणि ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण शनिवारी जालना शहरात घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ उडवली. ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांकडून शाई फेक करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या. या घटनेनंतर राजकीय वातावरण आणखी तापलं असून आता पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे. गुणरत्न सदावर्ते हे अनेकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करताना दिसतात. मराठी भाषा आंदोलन आणि विविध राजकीय मुद्द्यावर राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर सदावर्ते सातत्याने प्रश्न उपस्थित करत असतात. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. दरम्यान शनिवारी गुणरत्न सदावर्ते हे जालन्याच्या दौऱ्यावर होते. दुपारच्या सुमारास ते जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरातून जात होते. याच वेळी काही मनसे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले. सुरुवातीला घोषणाबाजी सुरू झाली. मनसेच्या समरार्थ घोषणा देण्यात आल्या आणि काही क्षणातच वातावरण आक्रमक झालं. कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई फेक केली. तसंच गाडीवर सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि त्यानंतर राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की माझ्यावर फेकण्यात आलेल्या द्रव्यात केमिकल होतं का? मला मारण्याचा प्रयत्न होता का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर त्यांनी थेट राज ठाकरे यांच्या वैचारिक चर्चेत आव्हान दिलं. राज ठाकरे यांनी माझ्यासोबत समोरासमोर चर्चा करावी असं म्हणत त्यांनी मनसेवर जोरदार टीका केली. दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मनसेचे जालना शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर चंदन झिरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले. रस्ते अडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, घोषणाबाजी करणे आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 126(2) आणि सहकलम 135 अंतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत. आता या प्रकरणामुळे मनसे कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापताना दिसत आहे. कारण एका बाजूला गुणरत्न सदावर्ते आक्रमक भूमिका घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनसे कार्यकर्त्यांमध्येही संतापाचं वातावरण आहे. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो, की राजकीय मतभेद व्यक्त करण्याची ही योग्य पद्धत आहे का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण जर मतभेद थेट शाईफेक आणि आक्रमक आंदोलनापर्यंत पोहोचले, तर परिस्थिती खूप अवघड होत असते. तर या संपूर्ण घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.